नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका गेल्या काही दिवसांमध्ये संपन्न झाल्या. अगदीच गेल्या 4 दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल सुद्धा लागले. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन सुधाकर पाटील हे आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या केव्हाही लागू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याची कारणे सुद्धा तशीच आहेत. त्याचे पहिले कारण म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांना मिळालेले स्पष्ट बहुमत व या बहुमताचाच व या जनाधाराचा आधार घेत आगामी काळामध्ये होणार असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या त्याच जनाधारावर घेतल्या जातील. त्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो असे मत सुद्धा वर्तवले जात आहे. यासोबतच दुसरे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महायुतीच्या सरकारने गत काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले शेतबिल माफी योजना. ह्या योजनेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा हा महायुतीच्या अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या सरकारला झालेला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी व ज्या ठिकाणी केव्हाही महायुतीला अपेक्षित यश मिळाले नव्हते अशा ठिकाणी सुद्धा घवघवीत यश मिळण्यासाठी या जनाधाराचा फायदा घेत ते निवडणुका लावतील असा अंदाज वर्तवला जात आहे. अगदी काही वेळापूर्वी झालेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केले की आगामी काळामध्ये महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती सरकार घेईल असा अंदाज त्यांनी सुद्धा वर्तवलेला आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते हे निवडणुकीच्या फेवरमधून बाहेर पडत असतानाच आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागू शकतात असे सुद्धा वर्तवले जात आहे. सध्या केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. यासोबतच राज्यामध्ये सुद्धा झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या सरकारला बहुमत मिळालेले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्रिमंडळ सुद्धा तयार होईल. याचाच फायदा घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना किंवा संबंधित शहराला, संबंधित जिल्हा परिषदेला भरीव असा निधी मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या योजना व भरीव विकास कामे मिळण्यासाठी महायुती ही तातडीने जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुका घेऊ शकते असे सुद्धा वर्तवले जात आहे. गेली 3 वर्षांहून अधिक काळ हा प्रशासक राज आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे वर्तवले जात आहे. तर कार्यकर्त्यांना नक्की तुम्हाला काय वाटते? नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका केव्हा लागतील? जर आत्ता लागल्या तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा व इतर शासकीय योजनांचा फायदा होईल का? तुमचे मत आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर स्थैर्यचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.